तामगाव इथं अभिषेक स्पिनिंग मिलच्या परिसरातील गोडाऊनमध्ये असलेल्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयात रविवारी रात्री 10:30च्या सुमारास एक धक्कादायक घटनेत तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार घडला। कामावरून काढल्याच्या रागातून काही व्यक्तींनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तसंच 3 बिहारी कामगारांना बेदम मारहाण केली आहे। यामध्ये सुमारे 2,75,000 रुपयांचं साहित्याचं नुकसान झालंय। 15 दिवसांपूर्वी 3 कामगारांना कामावरून कमी करण्यात आलं। त्यामुळे या 3 कामगारांनी गोकुळ शिरगाव इथल्या घाटगे पाटील ट्रान्सपोर्टमध्ये धुडगूस घातला। यात सुमारे 2,75,000 रुपयांच्या साहित्याचं नुकसान झालंय। या मारहाणीत मिथिलेश शिवानंद मंडल आणि अक्षय विलास भोईटे हे जखमी झाले असून कंतलाल प्रमोद मंडल हे गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी फिर्यादी कंतलाल प्रमोद मंडल यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अक्षय भाऊसाहेब भंडारी, गणेश कोळी आणि ऋषिकेश संजय जाधव या 3 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट कार्यालयात हमालीचं काम करत होते। मात्र कामचुकारपणा करत असल्यानं त्यांना सुमारे 15 दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांनी बिहारी कामगारांना त्यांच्या घरात जाऊन मारहाण केली होती। त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचे हमालीचे पैसे देऊन त्यांना पुन्हा कामावर येऊ नये असं सांगितलं होतं। त्यावेळी त्यांनी याबाबत माफीही मागितली होती, परंतु रविवारी रात्री हेच आरोपी दारूच्या नशेत कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली। तसंच कार्यालयात असलेल्या बिहारी कामगारांना जबर मारहाण केली। या घटनेमुळे घाबरून 2 कामगार त्यांच्या गावी परत गेले आहेत, तर गंभीर जखमी कंतलाल मंडल यांच्यावर कोल्हापुरात CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोकुळ शिरगाव पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत।